अंतर्लिखित कोन इन्स्क्राइब्ड एंगल आकृती 3.42 मध्ये केंद्र सी असलेले एक वर्तुळ आहे. कोन पी डी क्यू चा शिरोबिंदू डी या वर्तुळावर आहे. कोनाच्या भुजा डी पी आणि डी क्यू वर्तुळाला अनुक्रमे ए आणि बी मध्ये छेदतात. अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात आंतरलिखित केलेला कोन म्हणतात. आकृती 3.42 मध्ये कोन ए डी बी हा कंस ए डी बी मध्ये आंतरलिखित आहे. आंतरलिखित कोनाची व्याख्या करताना सोबत कंसाचा विचार करावा लागतो. दिलेला कोन हा कोणत्या कंसात आंतरलिखित आहे? अंतर्लिखित कोन व संबंधित कंस याबाबत अटी. कोनाचा शिरोबिंदू हा त्या कंसावर असावा ही पहिली अट आहे, पण कोनाचा शिरोबिंदू हा कंसाचा अंतबिंदू नसावा ही दुसरी अट आहे, आणि तिसरी अट आहे कोनाच्या प्रत्येक बाजूवर त्या कंसाचा एक एक अंतबिंदू असावा. दिलेला कोन आणि दिलेला कंस याबाबत विचार करत असताना जर दिलेला कोन या तिन्ही अटी पूर्ण करत असेल तर त्या कंसाच्या बाबतीत तो कोन आंतरलिखित कोन आहे असे आपण म्हणतो. जर एकही अट त्यामध्ये अपूर्णता असेल किंवा पूर्ण करत नसेल तर तो आंतरलिखित कोन होणार नाही. या आकृतीमध्ये कोन ए बी सीचा शिरोबिंदू हा कंस बी एक्स सीचा अंतबिंदू आहे आणि म्हणून हा आंतरलिखित कोन होणार नाही. या आकृतीत कंस बी एक्स सी आणि कोन ए बी सीच्या बाबतीत जर विचार केला तर अंतबिंदू बी आहे कंसाचा आणि तो त्या कोनाचा शिरोबिंदू आहे, आणि म्हणून कोन ए बी सी हा आंतरलिखित कोना होणार नाही. या आकृतीमध्ये कोन ए बी सीचा शिरोबिंदू हा कोणत्याही कंसावर दिसत नाही. कंस ए एक्स बीवर नाही आणि कंस ए सीवरही नाही, आणि म्हणून हा कोन या दोन्ही कंसांच्या बाबतीत आंतरलिखित कोन होणार नाही, कारण कोनाचा शिरोबिंदू हा त्या दोन्हीपैकी कोणत्याही कंसावर नाही. आता आपण दिलेली आकृती पाहूया. कोन ए बी सी या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, म्हणजेच या वर्तुळाचे जे 4 कंस झालेत, कंस ए एक्स सी च्या बाबतीत हा कोन आंतरलिखित होणार नाही. तसेच ए एक्स हा जो कंस दिलेला आहे, एक्स जो बिंदू कंसावर दाखवलेला आहे त्याच्याही बाबतीत हा कोन आंतरलिखित होणार नाही, कारण या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या कंसावर नाही, आणि म्हणून जे दिसत आहेत आपल्याला चारी कंस, या चारी कंसांच्या बाबतीत हा कोन आंतरलिखित असणार नाही. आता या दिलेल्या आकृतीमध्ये कोन दिसतोय आपल्याला, कोन ए सी डी. इथं कंस झालेले दिसत आहेत आपल्याला. बी डी हा एक कंस दिसतोय, बी एक्स सुद्धा हा एक लघुकंस आहे, एक्स ए हा सुद्धा लघुकंस आहे, आणि ए डी हा सुद्धा लघुकंस आहे. जर या कंसाचा विचार केला आणि कोनाचा विचार केला तर कोनाचा शिरोबिंदू हा कोणत्याही कंसावर असल्याचे आपल्याला दिसत नाही, आणि म्हणून हा कोन या चारी कंसांच्या बाबतीत आंतरलिखित कोन होणार नाही. या दिलेल्या आकृतीमध्ये कोन ए बी सी हा आपल्याला दिसतोय, कंस ए वाय सी आपल्याला दिसतोय,
AXC आपल्याला दिसतोय. दोन कंस दिसत आहेत, पण दिलेल्या अटीनुसार कोणाचा शिरोबिंदू हा कंसावर असावा हीच अट या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि म्हणून कोन ABC या दोन्ही कंसांच्या बाबतीत अंतर्लिखित कोन होणार नाही. या आकृतीमध्ये कोन ABCचा शिरोबिंदू हा वर्तुळावर दिसतोय. कंस AB हे एक वर्तुळ दिसतंय, वर्तुळ कंस दिसतंय आणि कंस दुसऱ्या उजव्या बाजूला एक कंस दिसतोय. पण कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा अंतबिंदू दिसतोय. दोन्ही कंसांचा अंतबिंदू B दिसतोय आणि प्रत्येक भुजेवर एक एक बिंदू असावा, तर इथं दोन दिसत आहेत आणि म्हणून अंतर्लिखित कोन होणार नाही. दिलेल्या आकृतीमध्ये कोन ABC आपल्याला दिसतोय आणि या वर्तुळाचे 3 कंस आपल्याला दिसत आहेत. कंस AB दिसतोय, कंस BC दिसतोय, कंस AC दिसतोय. आपण कंस ABCच्या बाबतीत विचार करूया. कोन ABCचा कोन ABCचा शिरोबिंदू हा या कंसावर आहे, पण मात्र अंतबिंदू नाही आणि प्रत्येक भुजावरती एक एक बिंदू आहे. बाजू AB वर एक बिंदू आहे, बाजू BC वर एक बिंदू आहे आणि म्हणून या आकृतीच्या बाबतीत कोन ABC हा कोन कंस ABCच्या बाबतीत अंतर्लिखित कोन आहे. अंतरखंडित कंस होण्यासाठी काही अटी आहेत, त्या आपण पाहूया. त्या कंसाचे अंतबिंदू सोडून कंसावरील सर्व बिंदू हे त्या कोनाच्या अंतर्भागात असावे आणि दुसरी अट आहे, कोनाच्या प्रत्येक भुजेवर कंसाचा एक तरी अंतबिंदू असावा. दिलेल्या आकृतीमध्ये कोन ABC आहे आणि कंस AXCचा आपण विचार करू. या कंसाचे दोन्ही अंतटोक कोनाच्या एक एक भुजेवर आहे. अंतबिंदू सोडून या कंसाचे सर्व बिंदू या कोनाच्या अंतर्भागात आहे आणि म्हणून कंस AXC हा अंतरखंडित कंस आहे. कंस AYC मध्ये या कंसाचा जर आपण विचार केला तर या कंसाचे अंतटोक A आणि C कोन ABCच्या भुजेवर एक एक आहे, पण हे अंतबिंदू सोडून राहिलेले बिंदू हे कोनाच्या अंतर्भागात नाही. म्हणून कंस AYC या कोनाच्या बाबतीत अंतरखंडित कंस होणार नाही. आता आपण कंस AXCचा विचार करूया कोन ABCच्या बाबतीत. कंस AXCचा अंतबिंदू A आणि C या कोनाच्या भुजेवर एक एक आहे. A आणि C हे अंतबिंदू सोडून या कंसावरील सर्व बिंदू हे या कोनाच्या अंतर्भागात आहे आणि म्हणून हा कंस AXC अंतरखंडित कंस आहे. कंस ADच्या बाबतीत कंस ADचे अंतबिंदू A आणि D भुजा कोणाची भुजा AB वर दोन्ही आहेत चालतील, पण बाजू BC वर एकही बिंदू नाही आणि म्हणून हा कंस अंतरखंडित होणार नाही. त्याच पद्धतीने कंस CE सुद्धा अंतरखंडित होणार नाही, परंतु कंस DE हा मात्र अंतरखंडित होईल, कारण याचे दोन्ही अंतटोक सोडून बाकी सर्व बिंदू हे कंसाचे कोणाच्या अंतर्भागात आहे. म्हणून या आकृतीमध्ये कंस AXB हा अंतरखंडित होणार नाही, कारण
अंतबिंदू सोडून बाकीचे जे बिंदू आहेत या कंसावरचे ते कोणाच्या अंतर्भागात नाही. परंतु कंस बी डी हा अंतरखंडित होणार आहे आणि कंस ए डी सुद्धा अंतरखंडित होणार आहे, कारण या कंसाचे अंतबिंदू सोडून बाकी जे बिंदू आहेत कंसावरील ते कोणाच्या अंतर्भागात आहे आणि प्रत्येक भुजेवर त्या कोणाचा एक तरी अंतबिंदू आहे. म्हणून कंस बी डी आणि कंस ए डी हे आंतरखंडित कंस आहेत. दिलेल्या आकृतीमध्ये कोन ए बी सी आहे. इथं आपल्याला दोन कंस दिसत आहेत, ए वाय सी आणि कंस ए एक्स सी. कंस ए वाय सीचा जर आपण विचार केला तर या कंसाचे दोन अंतबिंदू ए आणि सी कोणाच्या प्रत्येक भुजेवर एक तरी आहे आणि हे अंतबिंदू सोडून कंसावरील सर्व बिंदू हे कोणाच्या अंतर्भागात आहे आणि म्हणून हा कंस ए वाय सी हा आंतरखंडित कंस आहे. तसेच ए एक्स सीमध्ये या कंसाचे अंतटोक ए आणि सी ए कोणाच्या प्रत्येक भुजेवर एक एक बिंदू आहे आणि ए आणि सी सोडून उरलेले जे बिंदू आहेत या कंसावरचे ते कोणाच्या अंतर्भागात आहेत आणि म्हणून हा कंससुद्धा आंतरखंडित कंस या कोणाच्या बाबतीत आहे. दिलेल्या आकृतीवर वरून आपल्याला कोन ए बी सी दिसतोय, कंस ए एक्स बी दिसतोय, कंस ए वाय बी दिसतोय. आपण कंस ए एक्स बीचा विचार करूया. या कंसाचे दोन्ही अंतटोक ए आणि बी हे कोणाच्या ए बी या भुजेवर आहे आणि भुजा बी सीवर बी हा अंतबिंदू आहे. पण अंतबिंदू ए बी सोडून कंसावरील बिंदू हे त्या कोणाच्या अंतर्भागात नाही आणि म्हणून हा कंस ए एक्स बी कोन ए बी सीचा आंतरखंडित कंस नाही. आता आपण कंस ए वाय बीचा विचार करूया. या कंसाचे अंतटोक ए बी कोणाच्या ए बी या भुजेवर आहेत, एक तरी असावा, दोन आहेत आणि बाजू बी सीवर या कंसाचा बी हा एक अंतबिंदू आहे. अंतबिंदू ए आणि बी सोडून या कंसावरील बाकीचे बिंदू हे कोणाच्या अंतर्भागात आहे आणि म्हणून कंस ए वाय बी हा आंतरखंडित कंस आहे कोन ए बी सीच्या बाबतीत.